मनोज जरांगे पाटलांच्या बाले किल्ल्यात आज भुजबळांचा महाएल्गार आहे। आरक्षण बचावसाठी ओबीसींचा महाएल्गार सभेचा आणि महाएल्गार मेळाव्याचं बीडमध्ये आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाकेही उपस्थित राहणार आहेत। मराठा कुणबी जी आर रद्द करण्याची मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी समाज आणि नेते करणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बाले किल्ल्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय आणि मराठा कुणबी जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी समाज एकवटणार आहे। मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाकेंसह मोठे ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। बीडच्या छत्रपती संभाजीनगर क्रीडांगणावर दुपारी 4 वाजता हा मेळावा होणार आहे। दरम्यान ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचा निर्धार छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय। तर मराठा कुणबी जी आर बाबत भुजबळांना काहीसा संभ्रम असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। आपल्या ह्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये त्या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवले, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सब कमिटीमध्ये समजवलं की या जी आर असा आहे। आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं या जी आरने काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे, ओबीसीमध्ये हे होणार आहे, पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन भुजबळ साहेबांचे, तर त्यामुळे त्यांनी मोर्चा काढलेला आहे। पण मी वारंवार सांगतो एकही चुकीचं होणार नाही, ओबीसी समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही। आणि याच विषयी बोलण्यासाठी जाऊया थेट बीडमध्ये आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, आपण बघतोय ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय, तुम्ही छत्रपती संभाजीनगर क्रीडांगणावर आता सध्या उपस्थित आहात। ओबीसी बांधव जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे, आतापासूनच पाहायला मिळते। काय माहोल आहे आणि मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव या मेळाव्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे? महेंद्र, नक्कीच संदीप, जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांची कर्मभूमी असलेला आणि जन्मभूमी असलेला हा बीड जिल्हा आहे आणि याच बीड जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते जे आहेत त्यांचा महाएल्गार मेळावा आहे आणि एक प्रकारे जर पाहिलं गेलं तर त्यांचं हे शक्ती प्रदर्शन आहे असं म्हटलं तरी वावगं वाटणार नाही। आता थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे। मी माझ्या कॅमेरा पर्सन तौफिकला सांगू इच्छितो की हा परिसर जो आहे संपूर्णपणे जर पाहिलं गेलं तर हळूहळू जे आहे आता इथं लोक जे आहेत ओबीसी समाज बांधव जे आहेत इथं एकत्रित जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून त्या पद्धतीनं इथली उपाययोजना जी आहे ते करण्यात आलेली होती आणि समोर जर बघितलं तर अशा पद्धतीनं खुर्च्या लावल्या आहेत। जवळपास 30 ते 35 हजार खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। बीड शहरातलं सर्वात मोठं हे क्रीडांगण आहे, छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाचं हे क्रीडांगण आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीनं आता एक वेगळं स्वरूप म्हटलं तरी आता वागू वाटणार नाही अशा पद्धतीनं हे सुरू झालं आहे। थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी जर बघितलं ओबीसी नेते येथील मंत्री छगन भुजबळ हे 1 तासापूर्वीच बीडमध्ये दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि थोड्याच वेळामध्ये आता इथल्या सभेला जे आहे ते सुरुवात होणार आहे। आता नेमकं जरांगे पाटलाच्या होम पिचवर ओबीसी नेते काय एल्गार करतील, त्यांच्या समाजाला काय साथ घालतील, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नकोय अशी त्यांची ही पहिली मागणी आहे आणि पहिल्या मागणीसाठी बीडमधले सर्वात मोठं जे आहे ते मेळावा जो आहे तो इथं होतोय। आता थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात होईल आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर म्हणून आता छगन भुजबळ काय बोलतील? अगदी महेंद्र, आपण बघतोय की आतापासूनच ओबीसी बांधव जमायला सुरुवात झाली आहे। छगन भुजबळ सुद्धा बीड शहरामध्ये दाखल झालेले आहेत। ओबीसी नेते थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी यायला सुरुवात होईल। मात्र क्रीडांगण किती मोठा आहे, किती मोठा जनसमुदाय येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि सध्या या सगळ्या मेळाव्याच्या ठिकाणी ओबीसी बांधव कितीपर्यंत जमायला झालेले आहेत या संदर्भातली थोडीशी आपल्याला प्रेक्षकांना माहिती दाखवूयात।
नक्कीच संदीप, कॅमेरा पर्सन तौफिकला सांगू इच्छितो, हा संपूर्ण जो परिसर आहे छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणाचा परिसर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूलाच हे मोठं क्रीडांगण आहे. जवळपास 35,000 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. मात्र हा जो परिसर जर बघितला, स्टेज जो आहे तो अर्ध्यामध्ये लावण्यात आलेला आहे. आणि बीड जिल्हाच नाही तर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणावरून इथं ओबीसी जे आंदोलक आहेत, ओबीसी समाजाचे जे समर्थक आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि हळूहळू गर्दी होते. उन्हाचा पारा सकाळपासूनच तीव्र होता, त्यामुळे जिथं झाड असेल, जिथं सावली असेल, त्या ठिकाणी हे ओबीसी समाजाचे जे बांधव आहेत ते बसल्याचं पाहायला मिळतंय. आणि हा संपूर्ण परिसर आहे. आता 1 तासामध्ये हळूहळू इथं लोक जमत आहेत. लोक जमल्यानंतर त्यांचं जर बघितलं गेलं तर मी भुजबळ अशा नावाची टोपी जी आहे यांनी लावलेली आहे. मी भुजबळ अशी तुम्ही टोपी लावलेली आहे. हो सर, बोला. भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. ते सगळं ओबीसी साठी जोरात काम करत आहेत. त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. काय काय अपेक्षा आहेत? आज काय भाषण होईल, काय मागणी राहील? आम्हाला आमच्या आरक्षणाबद्दल ओबीसी रद्द जी आर झाला पाहिजे. काय मागणी आहे? 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे. संदीप, 2 सप्टेंबरचा GR जो आहे तो रद्द झाला पाहिजे अशी जी मागणी आहे ते अगदी महेंद्र, अजूनही काही ओबीसी आंदोलक या ठिकाणी दिसत आहेत, उपस्थित असलेले ओबीसी बांधव दिसत आहेत. त्यांना त्यांच्याशी बोलून जाणून घ्या त्यांच्या भावना काय आहेत, सर्वसामान्य ओबीसींच्या भावना काय आहेत. महेंद्र. नक्की संदीप, माझ्यासोबत बघू शकता की अशा पद्धतीने मी भुजबळ असल्याचा त्यांनी जो टोपी आहे ते घातलेली आहे. काय मागणी आहे तुमची? इथं आलाय, कुठून आलाय? आम्ही लातूरून आलो. एकच करा, ते GR रद्द करावं. ओबीसीला आमचा हक्काचं का नाही, आरक्षण का नाही, आम्हाला कायम राहावं. तुम्ही कुठून आलाय? परभणीहून आलो. काय मागणी आहे? 2 तारखेचा GR कॅन्सल झाला पाहिजे आणि ओबीसीतून यांना आरक्षण न देता आम्हाला सेपरेट राहिलं पाहिजे, वेगळं सेपरेट राहिलं पाहिजे. कसं आले, कशा पद्धतीने इथपर्यंत आले, कुठून आले, किती लोक आले तुम्ही? आमच्या गावातनं 10 गाड्या आल्यात. आम्ही गेवराई तालुक्यातून आलो, केकत पांगरी गाव आमचं. हा जो GR दिलाय हा रद्द हो. हा विनाकारण आमच्या ताटातला काय घेताय तुम्ही? तुमचं मागा ना, सेपरेट मागा ना. आमच्या ताटातला आम्ही द्यायला विरोध करणार, आम्ही देऊ देणार नाही. आज काही वेगळं इथं पाहायला मिळेल, काही निर्णय होईल या मेळाव्यानंतर? सरकारने निर्णय घ्यावा काहीतरी, नाही तर ओबीसी ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन इथून पुढं करीत राहील. आणि हा GR रद्द करावा. आम्ही बी मुंबई जाम करू. ओबीसीला चिल्लर मध्ये घेऊ नका. नक्कीच संदीप, ओबीसीला चिल्लर मध्ये घेऊ नका अशी आख जी आहे, टाहो जो आहे, इथले जे इथं आलेले जे आंदोलक आहेत ते करताना पाहायला मिळतात. तमाम मराठवाड्यातून या ठिकाणी जे आहे सभेला हे लोक जे आहेत ते जमलेले आहेत. अगदी संपूर्ण मराठवाड्यातून सगळे ओबीसी बांधव या मेळाव्याला येताना पाहायला मिळत आहेत. गर्दी व्हायला सुरुवात झाली, अजूनही लोक येत आहेत. थोड्याच वेळामध्ये ओबीसींचा एल्गार होईल. या सगळ्या मेळाव्या संदर्भातले अपडेट महेंद्र तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.